समलैंगिकता हा गुन्हा असेल असा दाखला देणारा 377 चे ब्रिटिशकालीन कलम रद्द करावे या मागणीसाठी पुण्यात समलिंगी अभिमान मोर्चा काढण्यात आला। समलिंगी लोकांना पालकांनी स्वीकारावे, इतरांसह समाजाच्या मुख्य प्रवाहात या लोकांना सोबत घ्यावे या मागणीसाठी हे मोर्चा काढण्यात आला। 1860 मध्ये ब्रिटिशांनी लागू केलेला 377 चे कलम हे भारतीय राज्यघटनेत जसेच्या तसे लागू करण्यात आले आहे। या कायद्यामुळे या देशात समलिंगी लोक संबंध ठेवू शकत नाहीत, त्यांच्यावर जन्मठेपेसारख्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे हा कायदा रद्द करावा। केंद्र सरकारने या कायद्याबद्दल संसदेत तरतूद करावी, समलिंगी लोकांना सन्मानाने वागणूक द्यावी या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला संभाजी उद्यानापासून सुरुवात झाली। यामध्ये गे, लेस्बियन ज्या पालकांना समलिंगी जोड्यांना स्वीकारले असे पालकही यामध्ये उपस्थित होते। यावेळी समलिंगी लोकांनी 377 कलम रद्द करावे अशा घोषणा दिल्या। या मोर्चांमध्ये लेस्बियन जोड्यांनी आकर्षक कपडे परिधान केले होते। पुण्यातील समलिंगी तृतीयपंथी यांचा अभिमान मोर्चा आहे 7व्या वर्षीचा। यावेळी आमच्याकडे ग्रँड मार्शल म्हणजे समलिंगी तृतीयपंथीयांना स्वीकारलेले भाऊ बहीण आई वडील आमच्याबरोबर ग्रँड मार्शल म्हणून चालत आहेत। आमच्या मागण्या आहेत की पहिलं म्हणजे पालकांनी आपल्या मुलांच्या लैंगिकतेचा स्वीकार करा। दुसरी गोष्ट, सरकारने 377 कलम बदलावं कारण ते आमच्या मूलभूत अधिकारांवर गदा आहे म्हणून। आणि तिसरं म्हणजे कॉर्पोरेट आणि विविध संस्था ज्या आम्हाला कामावर घेतात त्यांनी कुठेही भेदभाव करू नये आणि आमचा नोकरीत घेताना बढती मिळताना कोणत्याही प्रकारे भेदभाव होऊ नये आणि इतरांसारखंही आम्हालाही सन्मानाने कॉर्पोरेटमध्ये, संस्थांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये वागणूक मिळावी ही आमची मागणी आहे। गेल्या 7 वर्षात काही मागण्या झाल्यात पूर्ण किंवा काही असं वाटतं? एक महत्त्वाची मागणी पूर्ण झाली आहे म्हणजे मेंटल हेल्थ बिल जे आलेलं आहे त्याच्यात कुठलाही भेदभाव होणार नाही अशा तऱ्हेचं समलिंगी लोकांवर कुठलाही मानसिक आरोग्याच्या सुविधा मिळताना अशा तऱ्हेचा कायदा बनलेला आहे की जी अत्यंत जमेची बाजू आहे आणि त्याच्याबद्दल सरकारचं अभिनंदन। दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचा रेरा जो कन्स्ट्रक्शन संदर्भातला जो कायदा आहे त्याच्यात सुद्धा प्रमोटरनी जागा विकताना कोणत्याच बाबतीत भेदभाव करता कामा नाही अशा तऱ्हेचा पण एक कायदा आहे। हे 2 महत्त्वाचे बदल झालेले आहेत। मागणी हीच आहे की जेवढे राईट्स आहेत तेवढे मिळाले पाहिजेत, डिस्क्रिमिनेट नाही झालं पाहिजे, सगळे एक आहेत तर ती राईट जी हक्काची आहे ती मिळाली पाहिजे। आम्ही भांडतोय पण कशासाठी? जे हक्काचं आहे त्याच्यासाठीच भांडतोय, मग ते जे हक्क आहे ते मिळालं पाहिजे। व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग फॉर ते 377 जो लॉ आहे तो गेला पाहिजे आमच्यावरून, कारण की आमचा हक्क आहे। ॲज अ ह्युमन बीइंग वी हॅव अ राईट टू लिव्ह अ लाईफ, सो वी आर फायटिंग फॉर इट। माय नेम इज प्रणीत फ्रॉम मुंबई। 377 हायकोर्टाने रूल डाऊन केलं होतं, पण सुप्रीम कोर्टाने परत त्याच्यावरती स्पष्ट निर्णय न घेता हे पार्लमेंटवरती टाकलेलं आहे, लोकसभेवरती टाकलेलं आहे। त्यामुळे नेमकं त्याचं काय होईल आपण सांगू शकत नाही। 377 हे आपलं कलम नाहीच आहे। हे आपण भारतामध्ये असं लक्षात घेतलं पाहिजे की ब्रिटिश आपल्या देशामध्ये यायच्या आधी समलिंगी संबंध किंवा ट्रान्सजेंडर जे आपण त्यांना हिजडे म्हणतो हे पूर्णपणे मान्य होतं आपल्या समाजामध्ये। परंतु ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी हा एक विचित्र कायदा आणला की ज्याच्यामध्ये कोणत्याही पुरुष, स्त्री, मूल किंवा जनावर आणि कोणाशी अनैसर्गिक संबंध ठेवला तर तो गुन्हा बाधित। म्हणजेच उद्या कोणी असं म्हणू शकेल की तुम्ही निरोध वापरलात तरी तो गुन्हा आहे कारण ते अनैसर्गिक झाला, मूल जन्माला घालत नाही। तर त्यामुळे 377 हे जे कलम आहे हे भारतीय कलम नाही आहे, हे ब्रिटिशांच्या राजवटीतलं कलम आहे। आणि आपल्याला जर देशाला इतके वर्ष स्वातंत्र्याचे व्हायला लागले, 70 वर्ष व्हायला आली, तर किमान ब्रिटिशांच्या राजवटीतलं हे घाणेरडं कलम निघून गेलं पाहिजे। याच्यामध्ये कोणी कोणावरती जबरदस्ती करण्याचा प्रश्न नाहीये, कोण कोणावरती प्रेम करतं हा प्रश्न आहे। आणि कोण कोणावरती प्रेम करत असेल तर मला त्याचा का त्रास व्हावा हा एक साधा प्रश्न आहे। आणि त्यामुळे आमच्यासारखे सगळे पुण्यातले लोक पूर्णपणे इकडे या पूर्ण मुवमेंटला आणि या मोर्चाला अगदी ज्याला आपण म्हणतो अनकंडिशनल पाठिंबा देण्यासाठी आलेलो। मी मनीषा गुप्ते, महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ, मासूम, ग्रामीण पुणे आणि ग्रामीण अहमदनगर जिल्ह्यामध्ये काम करतो। मेरी मांग ये है कि अभी ये जितना अवेयरनेस चल रहा है इसका कुछ यूज़ हो, बिकॉज क्या है कि बहुत सारी जो फैमिलीज है वो जो मतलब हमारे जैसे लोगों को उतना एक्सेप्ट नहीं करते बिकॉज उतना अवेयरनेस नहीं है। सो ऑल आई वांट इज़ कि आज के इस रैली के बाद और भी हमारे फैमिली मेंबर्स को ये रियलाइज हो कि हम लोग मतलब हम भी अभी का एक पार्ट है।